नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी विनोद मानकर. शेतकरी मित्रांनो, बातमी आहे कर्जमाफी लेट होण्यासंदर्भातची. कर्जमाफीची 30 जूनची डेडलाईन या ठिकाणी हुकलेली आहे आणि आता 5 जुलै नंतर कर्जमाफीचा शेतकऱ्यांना लाभ मिळणार या संदर्भात कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी या ठिकाणी सांगितले आणि विलंब का होत आहे याचे सुद्धा कारण या ठिकाणी त्यांनी स्पष्ट या ठिकाणी सांगितले. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी शेतकरी कर्जमाफीचा लाभ 5 जुलै नंतर दिला जाणार असल्याचं म्हटलं. यासाठी त्यांनी राज्यपालाच्या मान्यतेचं कारण या ठिकाणी पुढे केलं. तसेच कृषी मंत्री यापुढे सुद्धा काय म्हटले ते आपण या ठिकाणी बघूया. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की कर्जमाफीच्या विषयात अटी निकष यावर चर्चा झाली. अटी निकष यात बदल होणे गरजेचे आहे. या संदर्भात विरोधी पक्षाकडून देखील चांगल्या गोष्टी मांडण्यात आल्या. या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री याबाबत सकारात्मक आहेत. सरकारनं 30 जूनला कर्जमाफी दिली जाईल असं म्हटलं होतं. आज आपलं अधिवेशन सुरू आहे. पुरवणी मागण्यावर चर्चा करतोय. पुरवणी मागण्यामध्ये शेतकरी कर्जमाफीच्या बाबतीत जी रक्कम आहे त्यावर चर्चा करतोय. योजनेला मंजुरी दिल्यानंतर राज्यपालाच्या सहीसाठी जाईल. राज्यपालाची सही होऊन 5 जुलै नंतर शेतकऱ्यांना कर्जमाफीची रक्कम दिली जाईल असं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या सगळ्यांना शेतकऱ्यांची काळजी आहे. आम्ही शेतकऱ्याची लेकरं आहोत. या राज्यातील अडीअडचणीतील शेतकऱ्यांना मदत करणं, कर्जमाफी करणं आमचं कर्तव्य आहे. त्याप्रमाणे राज्याचे मुख्यमंत्री निर्णय घेत आहेत. तुम्ही काळजी घेऊ नका असं दत्तात्रय भरणे म्हणाले. आमदारांनी जे चांगले मुद्दे मांडले त्याची नोंद घेऊन उत्तर देण्याचा प्रयत्न करतो असं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे या ठिकाणी म्हणाले. अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो, कर्जमाफीची प्रक्रिया या ठिकाणी 5 जुलै पर्यंत या ठिकाणी लांबलेली आहे. राज्यपाल यांची सही ज्यावेळेस या ठिकाणी होईल त्यावेळेस 5 जुलै नंतर या ठिकाणी कर्जमाफीची प्रोसिजर या ठिकाणी सुरू होईल. त्या संदर्भात शेतकऱ्यांना या ठिकाणी मेसेज सुद्धा या ठिकाणी येतील. अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो, ही होती कर्जमाफी संदर्भातली महत्वपूर्ण अपडेट. असेच नवनवीन महत्वपूर्ण माहिती करता या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. संबंधित शेतकरी मित्रमंडळींना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. जय जवान जय किसान.